या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। राज्यातील विक्रमी उलाढालीसाठी दुसऱ्या क्रमांकाची असणारी सोलापूर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे कित्येक दिवसांपासून भिजत पडलेले घोंगडे अखेर वाळण्याच्या मार्गावर आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। त्यानंतर बाजार समितीच्या राजकीय आखाड्यात अनेक पैलवानांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान बाजार समितीच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख या पॅनल मध्येच घमासान निवडणूक झाली होती। जून 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला एक हाती सत्ता मिळाली होती। त्यानंतर आता बाजार समितीच्या आखाड्यात 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजप विरुद्ध भाजप असाच सामना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे। त्यावेळी दोन्ही देशमुख मंत्री होते, आता एकही देशमुख मंत्री नाही। त्यावेळी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सिद्धाराम म्हेत्रे, प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचे 2 आमदार बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात होते। आता या ठिकाणी सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे हे दोघे भाजपचे आमदारांची एंट्री होणार आहे। 2 दिग्गज देशमुखांना मंत्रिमंडळात संधी मिळालेली नसताना विधिमंडळाच्या समिती अध्यक्षपदावरून आमदार कल्याण शेट्टी यांना संधी मिळाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फॅन क्लब मध्ये सध्या कोण याचा अंदाज येऊ लागला आहे। अक्कलकोट विधानसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील 2.5 जिल्हा परिषद गट असल्याने या निवडणुकीत आमदार कल्याण शेट्टी यांची भूमिका महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे। बाजार समितीची निवडणूक जिंकायची कशी याचा चांगला दांडगा अनुभव आमदार कल्याण शेट्टी यांच्या गाठीशी आहे। यातूनच त्यांनी चमत्कारिकरित्या दुधनी बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव करता आला। सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे यासाठी भाजप आमदारांचा न झालेला मेळ बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तरी लागेल का याची मोठी उत्सुकता बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।